सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग एक. सात जन्माची सतीश आणि प्रीती या स्टोरीतील सतीशचा परिचय. सतीश रमेश मित्तल हा मुंबईसारख्या गतिमान आणि झगमगत्या शहरात जन्मलेला एक देखणा, रुबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण तरुण असतो. त्याचा जन्म एक प्रतिष्ठित, सुसंस्कृत आणि अतिशय श्रीमंत बिल्डर कुटुंबात झालेला असतो. खरं तर तो खऱ्या अर्थाने सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला मुलगा असतो. सतीश उंचपुरा, देखणा आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा असतो. त्याचं सौंदर्य आणि भारदस्त असणं हे बघताक्षणी लक्ष वेधून घेणारं असतं. त्याच्या व्यक्तिमत्वात एक विशिष्ट रुबाब आणि सोज्वळपणा असतो, जो त्याला इतरांपेक्षा वेगळं ओळख देतो. तो आपल्या आजी-आजोबा, आई-वडील, 2 काका आणि त्यांच्या मुलांसह एका मोठ्या एकत्रित कुटुंबात वाढलेला असतो. घरात हसत-खेळत, प्रेम आणि समजुतीच्या वातावरणात सगळेजण देवाच्या कृपेने समृद्ध आणि आनंदी जीवन जगत असतात. सतीश अशा समृद्ध आणि सुसंस्कृत कुटुंबात मोठा झालेला असतो, जिथे देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमी भासलेली नसते. त्याच्या कुटुंबाची स्वतःची बांधकाम क्षेत्रातील मित्तल बिल्डर्स नावाची कंपनी असते. त्याचे आजोबा, वडील आणि काका हे तिघेही या व्यवसायात सक्रिय असतात आणि त्यांनी या क्षेत्रात मोठा नावलौकिक कमावलेला असतो. सतीशलाही लहानपणापासून बांधकाम व्यवसायात रस असतो. घरात चालणाऱ्या प्रोजेक्ट्स, नकाशे, साइट्स यामध्ये त्याला उत्सुकता वाटत असते. मात्र तो फक्त घरचा व्यवसाय पुढे चालवणारा वारस म्हणून नव्हे, तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा उद्योजक बनायचं स्वप्न बाळगत असतो. हीच ध्येयवेडी जिद्द घेऊन सतीश MBA करण्याचा निर्णय घेतो आणि पुढील शिक्षणासाठी तो पुण्यातील विद्यानिकेतन बिझनेस मॅनेजमेंट या नामांकित संस्थेत प्रवेश घेतो. सात जन्माची सतीश आणि प्रीती या स्टोरीतील प्रीतीचा परिचय. प्रीती अग्रवाल ही प्रसिद्ध IT उद्योगपती वीरेंद्र अग्रवाल यांची मुलगी. ती आई-वडील आणि मोठ्या भावासोबत एका सुसंस्कृत, श्रीमंत आणि प्रेमळ वातावरणात वाढलेली. घरात भरपूर संपन्नता असूनही प्रीतीमध्ये खूप नम्रता आणि साधेपणा असतो. प्रीती दिसायला म्हणजे अगदी देवाने निवांत बसून घडवलेली एक कलाकृतीच वाटावी. तिचं तेजस्वी रूप पाहताना वाटतं की सकाळच्या कोवळ्या उन्हात कमळ उमलावं. मोठाले बोलके डोळे जणू काही न सांगता सगळं सांगून जातात. ते डोळे काळसर असून त्यात एक अनोखा शांततेचा झरा वाहतो, जणू कुणालाही आश्वस्त करणारा. तिची त्वचा गव्हाळ पण इतकी नितळ की त्यावर प्रकाश पडल्यावर तो परावर्तित व्हावा. तिचे ओठ मधाळ गुलाबी आणि हसताना गालात पडणारी खळी तिच्या सौंदर्याला अजूनच गोडवा देऊन जाते. तिचे केस काळेभोर, लांबसडक, वाऱ्यात हलणारे, जणू काळोखात वाहणारा शांत झरा. प्रीती चालताना तिच्या अंगवळणात एक सहज सौंदर्य असतं, जणू ती चालत नाही तर हवेत तरंगतीये. तिच्या एकंदरीत अस्तित्वात एक अशी मोहकता आहे की जिच्यावर नजर एकदा गेली की ती सहज परत फिरत नाही. ती दिसायला जितकी देखणी तितकीच स्वभावाने मनमिळाऊ आणि शिक्षणातही हुशार असते. तिला केवळ कुटुंबाच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या मेहनतीवर यशस्वी व्हायचं असतं. भविष्यात कोणता तरी व्यवसाय करायचा हा तिचा निर्धार असतो आणि म्हणूनच ती MBA करण्याचा निर्णय घेते. नीता ही प्रीतीची जिवलग मैत्रीण असते. नीता ही गरीब परिस्थितीत वाढलेली असली तरी ती अभ्यासात अतिशय हुशार असते. तिच्या मेहनतीचा आणि क्षमतेचा आदर प्रीतीच्या आई-वडिलांना होता. म्हणूनच तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ते घेतात आणि आपल्या मुलीसोबतच म्हणजे प्रीतीसोबतच तिचंही ॲडमिशन MBAच्या शिक्षणासाठी पुण्याच्या विद्यानिकेतन बिझनेस मॅनेजमेंट या नामांकित संस्थेत करतात. प्रीतीसोबतच तिलाही MBAच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवतात. पुण्यात दोघीही हॉस्टेलमध्ये न राहता इतर 4-5 रूममेट्ससोबत एका फ्लॅटमध्ये राहण्याचं ठरवतात आणि तसा फ्लॅट शोधून त्या दोघी पुण्यामध्ये मुलींसाठी चांगल्या सेफ अशा फ्लॅटमध्ये राहतात. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये या दोघी आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करतात. पुढचा भाग हा कॉलेजचा पहिला दिवस असेल, तर हा भाग ऐकायला विसरू नका.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा भाग पात्रांच्या ओळखीचा असल्याने कमी वेळेचा होता, पण पुढचा भाग हा नक्कीच थोडा जास्त वेळेचा असेल.